प्रेम कधी सहजसोपं नसतं. काही वेळा ते मिळतं, काही वेळा आपण त्याचा त्याग करतो. पण कधी कधी ते आपल्या आयुष्याच्या एका कोपऱ्यात गुपचूप वाट पाहत असतं, आपण ते स्वीकारण्याची हिंमत करतोय का, हे पाहण्यासाठी. ही कथा आहे आदित्य आणि सान्या यांची. एका अशा प्रेमकथेची, जिथे भूतकाळाच्या सावल्या, आताच्या संभ्रमात अडकलेल्या भावना आणि भविष्याच्या आशेवर उभा राहणारा एक नवीन प्रवास आहे. मुंबई, सकाळी 9:30 मुंबईच्या त्या सकाळी, अंधेरीतील एका नामांकित आर्किटेक्टच्या फर्ममध्ये आदित्य इनामदार आपल्या टेबलवर काही नवे प्रोजेक्ट्स पाहत होता. नेहमीप्रमाणे, त्याची दुनिया अत्यंत व्यवस्थित होती. डेस्कवर कोणतीही अनावश्यक फाईल नव्हती, लॅपटॉप नीट ठेवलेला होता, आणि कॉफी कपचा हलकासा वास त्याच्या एकाग्रतेला पूरक ठरत होता. त्याचवेळी, समोरच्या रिसेप्शनवर एक मुलगी उभी होती. तिच्या हातात एक डायरी होती, कपाळावर बारीक असा आठी, आणि डोळ्यांत प्रचंड उत्सुकता. मिस्टर आदित्य इनामदार. आदित्यने डोळे वर केले. समोर उभी असलेली मुलगी पहिल्यांदाच ऑफिसमध्ये दिसत होती. साधा पंजाबी ड्रेस, केस मोकळे सोडलेले, आणि चेहऱ्यावर एक प्रकारचं स्पष्टवक्तेपण. हो, मी सान्या पाटील, लेखिका आहे. तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. लेखिका. आदित्यने कपाळावर आठी घेतली. आणि मला का भेटायचंय? माझ्या नवीन पुस्तकासाठी एक आर्किटेक्ट नायक आहे. आणि त्याचा रिसर्च करायला मला तुमची मदत हवी आहे. आदित्य क्षणभर विचारात पडला. ऑफिसमध्ये बाहेरच्यांना सहज एंट्री मिळत नसे, पण ही मुलगी अगदी निर्धास्त होती. ठीक आहे, या. पण फक्त 15 मिनिटं. सान्याच्या चेहऱ्यावर एक चमक आली. ती त्याच्या समोर बसली आणि डायरी उघडली. तुमच्या मते, एक आर्किटेक्ट कसा विचार करतो? त्याला वास्तुकलेबद्दल फक्त बाहेरची सुंदरता महत्त्वाची वाटते, की इमारतीच्या आतला आत्माही त्याला जाणवतो? आदित्य तिच्या प्रश्नाने क्षणभर स्तब्ध झाला. त्याने कधीच अशा प्रकारे विचार केला नव्हता. इमारतीचं सौंदर्य केवळ तिच्या बाह्य रचनेत नसतं, तर ज्या भावना त्या भिंतींच्या आत साचतात, त्या देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. सान्याने ते लिहून घेतलं आणि एक स्मितहास्य करत म्हणाली, माझ्या नायकासाठी हीच दृष्टी हवी होती. पण काय? तो इमारतींच्या भूतकाळाच्या आठवणी जपतो. जसं काही लोक प्रेमाच्या आठवणी जपत असतात. आदित्यच्या हातातला पेन थांबला. तिचं वाक्य त्याला आत कुठेतरी भिडलं होतं. सान्याच्या त्या एका वाक्यानं आदित्यला भूतकाळाच्या खोल तळाशी नेलं होतं. काही लोक प्रेमाच्या आठवणी जपत असतात. त्याला आठवलं, मृणाल, तिचं हसू, तिच्या डोळ्यातली स्वप्न, आणि एके दिवशी अचानक झालेला तिचा अपघात. तो त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करत होता, पण कधी ना कधी त्या आठवणी त्याचं मन जखमी करतच होत्या. त्यानंतर सान्या आणि आदित्य यांची भेट वारंवार होऊ लागली. कधी ऑफिसमध्ये, कधी कॉफी शॉपमध्ये, तर कधी मुंबईच्या रस्त्यांवर भटकंती करत. एकदा मरीन ड्राईव्हवर बसून सान्याने विचारलं, तुला असं वाटतं का की काही गोष्टी आपण कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी त्या आपल्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात लपलेल्या राहतात? आदित्यने तिच्याकडे पाहिलं. हो, कधी कधी त्या आठवणी इतक्या खोल रुततात की त्या काढून टाकायचा प्रयत्न केला, तरी त्या पुन्हा नव्या जखमा करून जातात. सान्या काही क्षण शांत होती. कदाचित त्या आठवणींना आपण टाकून द्यायचं नसतं. त्यांना स्वीकारून पुढे जायचं असतं. आदित्यकडे काही उत्तर नव्हतं. आदित्य आणि मृणाल कॉलेजपासून सोबत होते. मृणाल एक हसरी, जिद्दी मुलगी होती. तिला जग जिंकायचं होतं. त्यांनी एकत्र आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं, मोठी स्वप्न पाहिली. पण एके दिवशी, रात्री उशिरा, एका प्रोजेक्टवरून परत येताना मृणालचा अपघात झाला. आदित्यच्या डोळ्यांसमोर तिला गमावल्याची ती आठवण त्याला आजही छळत होती. त्याच क्षणी त्याने ठरवलं की तो पुन्हा कोणावरही प्रेम करणार नाही. सान्याने त्याच्या भूतकाळाबद्दल ऐकून घेतलं, आणि त्याला एक प्रश्न विचारला. आता तू मृणालला विसरलायस का? कधीच नाही. मग प्रेम करण्याची भीती का? कारण जर पुन्हा कोणावर प्रेम केलं आणि पुन्हा तेच झालं तर? सान्या त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आदित्य, माणूस जन्माला येतो, तेव्हा त्याला माहीत नसतं की तो किती काळ जिवंत राहील. तरीही तो जगणं सुरू ठेवतो. मग प्रेम केल्यावर त्याच्या शेवटाची भीती का वाटते? आदित्य काही बोलला नाही. आदित्य सान्यापासून दूर जाण्याचा
प्रयत्न करतो. आदित्यला जाणवलं की तो सान्याच्या प्रेमात पडत आहे. पण त्याला ते मान्य करायचं नव्हतं. तो तिला टाळायला लागला. फोन न उचलणं, मेसेजला उत्तर न देणं, ऑफिसमध्येही तिच्या शेजारी न बसणं. सान्या त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करत होती, पण अखेरीस तिनेही एक निर्णय घेतला, ती आदित्यपासून दूर जाईल. एके दिवशी सान्याने त्याला शेवटचा मेसेज केला. आयुष्यभर भूतकाळाच्या सावलीत राहायचं असेल, तर पुढे कसं चालायचं? मी तुझ्यासाठी थांबू शकत नाही, कारण थांबणाऱ्या गोष्टी मागे पडतात. आणि मला मागे पडायचं नाही. त्यानंतर ती परदेशात जाण्याचा विचार करत होती. आदित्यने तो मेसेज वाचला, पण तो काहीच करू शकला नाही. आदित्य दिवसेंदिवस अधिक अस्वस्थ होत गेला. ऑफिसमध्ये लक्ष लागत नव्हतं, रात्री झोप लागत नव्हती. एका संध्याकाळी त्याने स्वतःलाच विचारलं, मी सान्याला खरंच गमावू इच्छितो का? उत्तर स्पष्ट होतं, नाही. सान्या निघण्याआधीच्या शेवटच्या रात्री आदित्य तिला भेटायला गेला. सान्या तिच्या घरात सामान आवरत होती. आदित्यने दार ठोठावलं. आदित्य, तिने आश्चर्याने विचारलं, तुला सांगायचं राहिलं होतं. तो हळू आवाजात म्हणाला, काय? की मी तुझ्यावर प्रेम करतो. पण मी तुला योग्य न्याय देऊ शकेन की नाही, याची खात्री नव्हती. सान्याच्या डोळ्यांत अश्रू आले. प्रेम न्याय मागत नाही, आदित्य. ते फक्त पूर्णत्व मागतं. त्या रात्री दोघांनी हातात हात घेतला. आदित्यच्या मनातील भूतकाळाच्या जखमा अजूनही होत्या, पण त्या आता सान्याच्या प्रेमाने भरून निघत होत्या. प्रत्येक प्रेमकथेचा शेवट हा गोड नसतो, पण प्रत्येक शेवट नवीन सुरुवातीची संधी असतो.